या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतवासीय नागरिकांना व समस्त विश्वातील उपासक उपासिका यांना मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणावर व्यक्त करतो, मंगल भावना व्यक्त करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 सालामध्ये झाला आणि तमाम वंचित, शोषित, पीडित, अस्पृश्य तळागाळातील लोकांचंच नव्हे तर समस्त भारतीयांचं कल्याण झालेलं आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पवित्र भारतीय संविधान दिलेलं आहे। ज्या भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण दिलेली आहे। प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला स्वतंत्रपणाने या देशामध्ये राहता येते, आपली आपली बोली भाषा बोलता येते, आपली आपली वेशभूषा धारण करता येते, आपल्या आपल्या धर्मपंथानुसार पूजा अर्चा प्रार्थना प्रेयर करता येते आणि हे धर्म स्वातंत्र्य ही प्रत्येक माणसाला भारतीय संविधानाने दिलेलं आहे। समता स्थापित करण्याचा जो विषय येतो, या देशामध्ये भारतीय संविधान लागू झाल्यापासून या देशामध्ये कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्व समान आहेत। स्त्री असेल पुरुष असेल या दोघांनाही समानतेचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे। मग ते शिक्षणाच्या क्षेत्रात असेल किंवा उद्योगधंद्यामध्ये असेल किंवा आपल्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सर्व बाबीमध्ये, राजकीय असेल, सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांना पुरुषांबरोबर अधिकार देण्यात आलेला आहे। भारतीय संविधान यामध्ये बंधुत्व हे प्रिअम्बलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी त्या ठिकाणावर ते नमूद केलेलं आहे। म्हणजे भारतीय संविधानानं दिलेले हे 5 माणसाच्या जीवनात कल्याणकारी विचार सुद्धा त्यामध्ये अंतर्भूत आहेत। तर समग्र भारतीय वासी असतील आणि विशेषतः म्हणजे अस्पृश्य शूद्र समाजासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह करून बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा 14 तळं खुलं केलं आणि अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याचा अधिकार दिलेला आहे। काळाराम मंदिराचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे। शिक्षणाचा अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील लोकांना दिलेला आहे। तर त्यामुळे एक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार ऋण समग्र आपल्या भारतीय लोकांवर बाबासाहेबांनी सदैव राहतील ही भावना कायम मनात ठेवून भारतीय संविधानानुसार आपल्या सर्वांचं आचरण झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं ते कार्य आपल्या हातून घडले पाहिजे। बाबासाहेब म्हणतात की मी मोठ्या कष्टाने हा रथ, हा गाडा इथपर्यंत आणलेला आहे, याला जर तुम्हाला पुढे घेऊन जाता येत नसेल तर याला पाठीमागे तरी घेऊन जाऊ नका। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी करोडो रुपयांची जी उलाढाल होते ती उलाढाल आपण थांबवून त्याच्यामधून शाळा, कॉलेजेस निर्माण जर झाले किंवा आपले हॉस्पिटल जर निर्माण झाले तर निश्चितपणे आपलं भलं आणि आपलं कल्याण होणार आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी संकल्प केला पाहिजे की मी दारू पिणार नाही, मी चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलून कुणाची फसवणूक करणार नाही आणि नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही, जीव हत्या करणार नाही। हे सर्व तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात उतरून आपण आपल्या मुलांवर शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे। समाजासाठी आपण शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स निर्माण केले पाहिजे। वाचनालय आपले जागोजाग्यावर विहारामध्ये निर्माण झाले पाहिजे। याच्यासाठी हा खर्च आपण जयंतीचा बाबासाहेबांचा नावावर जो जमवत असतो तो बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या गोष्टीवर खर्च झाला पाहिजे। मी सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांचं मंगल हो।